दिवस 11. आनंदात राहा, राग आणि संतापापासून मुक्त व्हा. जिथं आनंद असतो तिथं राग आणि संताप नसतो. म्हणजे तुम्ही जिथं राग आणि संतापापासून मुक्त झालेला आहात तिथं आनंद आहे. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट स्वीकारली, जी काही तुमच्या आयुष्यात झाली ती स्वीकारली, ह्याचा अर्थ त्याबद्दलची निगेटिव्हिटी तुमच्या मनात नाही पाहिजे, तर तुम्ही ती स्वीकारली असा त्याचा अर्थ होतो. नुसतं स्वीकारायची म्हणून स्वीकारले ना, आतून तीच भीती वाटते तुम्हाला, त्याला तुम्ही स्वीकारणं म्हणायचं नाही. त्यावेळेस तुम्ही माइंडला परत सांगा की ठीक आहे, माझ्याकडून अजून तितकंच स्वीकार होत नाही, पण मी करण्याचा प्रयत्न करेन, मी शिकत आहे, मी करू शकते, हे त्याला सांगा. मग ते आपोआप ते करू लागायला लागेल. आज आपण राग संतापाचा विचार करणार आहोत. राग संतापावर कोणती प्रक्रिया कशी करायची आणि रागामुळे आपण आजारी पडण्याआधीच त्यापासून मुक्ती कशी मिळवायची हे शिकणार आहोत. शिवाय आपल्या अंतरंगात अधिक सकारात्मक भावनांसाठी जागा कशी निर्माण करायची हेही पाहणार आहोत. जोपर्यंत याच्यामध्ये जे काही निगेटिव्ह आहे, जो काही कचरा आहे, ते काढून त्याला स्वच्छ करत नाही तोपर्यंत ते आतले पॉझिटिव्ह विचार आपल्या कामी येणार नाहीत. कारण तुम्हाला एक उदाहरण, की तुमच्या लाईफमध्ये सगळ्यांनाच माहीत आहे, कोणीही आपल्यासाठी 10 गोष्टी जरी चांगल्या केल्या असेल तर एक गोष्ट त्यांनी काहीतरी खराब केली किंवा काहीतरी तो बोलला किंवा काहीतरी तिने केलं खराब आपल्यासाठी, तर ते आपल्याला लक्षात राहतं. पण 9 गोष्टी पुढच्या चांगल्या झालेल्या आहेत त्या नाही लक्षात राहत आपल्याला. एकच गोष्ट लक्षात राहते, कारण ही माइंडची टेंडन्सीच आहे. तर माइंडला ट्रेन करणं आपल्या हातात आहे. ते नॅचरली पटकन निगेटिव्ह घेतं, त्याला सवय लागलेली आहे ते घ्यायची, कारण लहानपणापासून आपण तेच देत आलेलो आहोत त्याला. पण ते बदलणं आपल्या हातात आहे. आपल्याला एक निगेटिव्हकडं लक्ष न देता बाकीच्या 9 गोष्टी किती चांगल्या आहेत या बघायच्या आहेत. त्यामुळं माइंडला ट्रेन करणं आपल्या हातात आहे. सांगा ना, हे सगळं कसं वाटतंय तुम्हाला? रोज स्वतःशी संवाद साधणं. मला खूप खूप आवडतेस, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, असं स्वतःला सातत्याने सांगत राहणं. आरशात पहा, काही क्षण घ्या आणि करा स्वतःचं अभिनंदन. स्वतःला अभिनंदन द्यायचं आहे, स्वतःला पाठ थोपटायची की तू खूप छान करत आहेस, तुला आता कळायला लागलंय स्वतःवरती प्रेम करायला. हे आरशात बघून करायचं आहे. एक स्माईल द्यायची आहे स्वतःला की तू खूप छान करत आहेस, थँक्यू अनिसा. आपलं नाव घ्यायचं आहे आणि त्याचं कौतुक करायचं आहे, त्याचं अभिनंदन करायचं आहे. तुम्ही तुमच्या मनात खोलवर डोकावून पाहून अंतरंगातील भावना जाणून घेतल्यास आणि अप्रिय भूतकाळापासून मुक्त व्हायला सुरुवात केली. आता तुम्ही स्वतःच्या मनात सकारात्मक स्वयंसूचनांची आवर्तनं करणार आहात. आतापर्यंत जी प्रगती तुम्ही केली त्याचा विजयोत्सव तुमच्या मनात साजरा होऊ दे. मिरर वर्कबद्दल तुम्ही जी बांधिलकी आणि वचनबद्धता दाखवली आहे त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करते. खरंच खूप खूप अभिनंदन करते की सगळेजण खूप व्यवस्थित करत आहे. ठीक आहे, ज्यांना लिहायला नाही जमत आहे, कमीत कमी ते रेकॉर्डिंग तरी ऐकत आहे, कमीत कमी बी तरी पेरलं आहे ना तुम्ही. हळूहळू ते झाड येणारच आहे, पण त्याला थोडं पाणी घालावं लागेल, म्हणजे मधून मधून ते करावं लागेल, त्याला थोडं खत घालावं लागेल, आपल्यावरती काम करावं लागेल, म्हणजे ते झाड वाढेल. फक्त तुम्ही बी पेरलं आणि त्याला काहीच नाही केलं तर ते झाड होणार आहे का? त्याच्यावर कामच नाही केलं, त्याला पाणीच नाही घातलं, त्याला खतच नाही घातलं तर काय झाड येणार आहे का ते? तर तेही करणं गरजेचं आहे ना. एक पाऊल पुढं केल्यानंतर ते आपल्या आयुष्यामध्ये त्याचं काम कसं करतं, ते अफर्मेशन कशी म्हणायचे,
ते कधी कधी म्हणायचे, रोज थोडे थोडे म्हणायला पाहिजे आपल्याला, त्या त्या दिवशीचे ते म्हणायला पाहिजेत. हे करावं लागणार आहे आपण. जेव्हा तुम्ही तुमचा भूतकाळ खणत होता आणि नकारात्मक भावना झटकून टाकण्याच्या प्रयत्नात होता, तेव्हा तुम्हाला नक्कीच अशा काही राग आणि संतापाच्या भावनांचा शोध लागला असेल. एखाद्या विशिष्ट घटनेत तुम्हाला स्वतःचीच चीड आली असेल, राग आली असेल की मी त्यावेळेस असं नको करायला पाहिजे होतं, माझ्या हातून असं झालं, मी तसं केलं त्यावेळेस. हे जे आपण स्वतःबद्दल राग, संताप, चीड करतो, ते कुठंतरी आत आहे अजून आपल्या. तर त्याच्यावर आज काम करायचं. म्हणून आज तुम्हाला क्षमा या विषयावर मदत करायला आवडेल. एकदा का तुम्हाला माफ करायला जमलं की तुमच्या मनातील चीड, संताप, राग विरघळून जाईल आणि तुम्हाला स्वस्त मस्त वाटायला लागेल. तुम्ही आनंदात असाल, तुम्हाला स्वतःबद्दलही छान वाटेल. राग ही एक अत्यंत प्रामाणिक भावना आहे, परंतु ती जेव्हा बाहेर व्यक्त केली जात नाही किंवा त्यावर बाह्य प्रक्रिया होत नाही, तेव्हा तो राग आत आपल्याला खाऊ लागतो. म्हणजे हे व्यक्त होणं चांगलं, पण ते जर तुम्ही आत घेऊन बसला असाल ते सगळ्यात वाईट आहे. तो सगळ्यात वाईट आहे. तो आत घेऊन बसायचा नाहीये. त्या रागाची अंतर्गत प्रक्रिया सुरू होते, शरीरावर परिणाम होऊ लागतात आणि मग एखाद्या आजाराला सुरुवात होते किंवा एखाद्या अवयवाच्या कार्यात बिघाड होतो. आणि ही रियालिटी असते. डॉक्टरकडे जर तुम्ही गेला तर डॉक्टर पहिल्यांदा काय म्हणतो की काहीतरी तुम्ही टेन्शन घेतलेलं आहे. टेन्शन घेतलंय म्हणजे काय? हे जे डॉक्टरचं वाक्य आहे की तुम्ही टेन्शन घेतलंय, याचा अर्थ काय? की याचा अर्थ आपण काहीतरी निगेटिव्ह विचार करत आहे किंवा काहीतरी भीती आहे आपल्या मनामध्ये. भविष्याची असेल, मुलांबद्दलची असेल, स्वतःबद्दलची असेल, जे काही असेल ते काहीतरी आहे आतमध्ये. आणि त्याच्यामुळं मग तुम्हाला BP वाढलं, कधी शुगर वाढली, पाय दुखत आहेत, काहीतरी होतंय आतनं, पोट दुखतंय, वजन वाढतंय, वजन कमी होतंय, हे प्रकार होतात. त्यामुळं पहिलं वाक्य डॉक्टरांचंही काय असतं, तुम्ही कशाचं टेन्शन घेतलं. आणि आपल्याला हेच कळत नाही की आपण कशाचं टेन्शन घेतलंय, हे सांगता सुद्धा येत नाही आपल्याला. कारण आपण स्वतःला तितकं प्रेमच करत नाही, समजूनच घेत नाही. बॉडी काय म्हणतीये, शरीर आपलं काय म्हणतंय, याच्याकडं आपण लक्षच देत नाही. काय म्हणतो आपण, डॉक्टर नाही कुठं काय, मी काहीच टेन्शन घेत नाही, मला काहीच टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित आहे तर हे दुखणं आलं कुठून? विचारा स्वतःला आज. सगळं व्यवस्थित आहे, सगळं छान आहे, तर हे दुखणं आलं कुठून? तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल की हे आलं कुठून. मग हे का असंच आलं का? कोणी तुम्हाला दिलं का? नाही, हे तुमचं तुम्ही तयार केलेलं आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल तुम्हालाच विचार करून ते बाहेर काढून टाकायचं आहे. सर्वसाधारणपणे आपण त्याच गोष्टीबद्दल पुन्हा पुन्हा चिडत आणि रागवत असतो. आपण जेव्हा संतापतो तेव्हा अनेक वेळा तो व्यक्त करणं अवघड असतं किंवा जमत नाही, म्हणून आपण तो गिळून टाकतो, म्हणजे गप्प बसतो. जाऊ दे ना, ती ऐकतच नाही ना, किती वेळ सांगायचं तिला, जाऊ दे तिकडं, सोडून देतो आपण, तिथं गिळून टाकतो तो. त्यामुळं मग आपण संतापग्रस्त होऊन रागाने आतल्या आत धुसमतत राहतो. आपल्या आतमध्ये ते नैराश्य, वैफल्य, कडवटपणा तसाच राहतो. म्हणून राग आलाच तर त्याचा तेव्हाच निचरा होणं कधीही चांगलंच असतं. एकतर राग तेव्हाच्या तेव्हा हाताळावा किंवा सोडून द्यावा. तर मला जर नाहीच व्यक्त होता आलं, पण ते आतमध्ये नाही घ्यायचं, त्याला तिथंच सोडून द्यायचं. व्यक्त होता आलं तर चांगलंच आहे.
मनात दाबून टाकू नये. राग संताप हा मनात व्यक्त करायचा नाही. येत असेल तर आपल्याला तिथं मॅजिक काम करणार आहे की ती व्यक्ती जशी आहे तशी मी तिला स्वीकारलेलं आहे आणि ती छानच आहे बस. हे जेव्हा तुम्ही बोलाल त्याच्याबद्दल राग येणं चा संबंधच नाही आपल्याला, कारण ती तिच्या ठिकाणी योग्य आहे. माझ्याशी तिचं काही संबंध नाही किंवा मला तिच्याबद्दल काही राग नाही बस. हे जेव्हा तुम्ही बोलाल तर मग काही नाही वाटणार त्याबद्दल. तुम्हाला जर शारीरिकदृष्ट्या व्यक्त व्हायचं असेल तर काही उशा घ्या आणि त्याच्यावर गुद्दे मारा. म्हणजे तुम्हाला जर तिथं बोलता नाही आलं, तो राग व्यक्त नाही करता आला, तर एखाद्या रूममध्ये जा, आतून कडी लावा, उशी असतील, जे काही असेल घरामध्ये, चादर असेल, काही असेल तर त्याच्यावर तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला, त्याच्यावर मारा, काही करा आणि तो राग व्यक्त करा. तो आतमध्ये दाबायचा नाही आहे. तुमच्या रागाला त्याच्या नैसर्गिक गतिमार्गाने जाऊ दे. अजिबात घाबरू नका. रागाने नैसर्गिक ओघ अनुकरणं हे योग्यच असतं. जर तुम्हाला तसं इच्छा झाली तर तो व्यक्त करा. तुम्ही खूप काळ आधीच आपल्या नैसर्गिक भावना दाबून आणि कोंडून ठेवल्यात. आपल्याला राग येतो म्हणून शरम किंवा अपराधी वाटून घेण्याची काहीच गरज नाही. तो आपोआप हळूहळू कमी व्हायला लागतो. त्यामुळे त्याची लाज बाळगणं किंवा त्याच्यासाठी कमीपणा घेणं ह्याचं काही गरज नाही आपल्याला. रागावर नियंत्रण मिळवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे ज्या माणसाचा तुम्हाला राग आला आहे त्या व्यक्तीशी एकतर मोकळेपणाने बोला. ठीक आहे, राग आल्यावर आपण तितकं मोकळेपणाने नाही बोलू शकतो, तर त्यावेळेस काय, जेव्हा तुम्हाला एखाद्यावर ओढावंसं वाटतं, म्हणजे खूप दिवस राग मनात कोंडला गेला आहे आणि राग असा दाबून टाकला जातो, जेव्हा तुम्हाला वाटतं की आपण ज्याचा राग आला आहे त्या माणसाची मोकळेपणाने बोलू शकत नाही, अशा वेळी राग व्यक्त करण्याचा, दाबून टाकण्याचा, रागाला वाट करून देण्याचा दुसरा उत्तम मार्ग म्हणजे आरशातील माणसाशी मनमोकळे बोला. हा एकच पर्याय आहे. दुसरा, पहिला पर्याय काय आहे? दार बंद करून घ्यायचं, उशा घ्यायच्या, गादीवर बसायचं आणि जे काही राग येतं, जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते बोलायचं, त्या उशीला मारायचं. दुसरा पर्याय, आरशासमोर उभं राहायचं आणि तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोलून टाकायचं. हे दोन पर्याय आपल्याला इथून पुढे जेव्हाही राग येईल आणि संताप येईल तेव्हा हे कंपल्सरी करायचं आहे. तुमच्या भावनांना वाढ देण्यास मिररवर्कची खूप मदत होते. माझ्या एका विद्यार्थिनीला तिचा राग असा बाहेर काढणं जमतच नव्हतं. तिच्या भावना तिच्या बुद्धीला कळत होत्या, पण त्या व्यक्त करणं तिला जमत नव्हतं. मात्र मिरर वर्कनी तिनं स्वतःच्या भावना व्यक्त केल्या तेव्हा ती तिच्या आईला आणि व्यसनी मुलीला अक्षरशः शिव्या घातल्या. मनातली सगळी चीड, त्रास तिने ओकून काढला. आता तिला खूप हलकं आणि शांत वाटायला लागलं होतं. तिचा संताप कमी झाला होता. त्यानंतर जेव्हा तिची मुलगी तिला भेटायला आली तेव्हा तिने आपल्या मुलीला चक्क मिठी मारली. हे सगळं शक्य झालं कारण तिने मनातील सर्व राग बाहेर काढून टाकून त्यापासून स्वतःची सुटका केली. आता राग निघून गेल्याने ती जागा प्रेमाने घेतली. जेव्हा आतमध्ये राग असतो तेव्हा प्रेम येणं शक्य नाही. जेव्हा राग नसेल तेव्हाच त्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटेल किंवा स्वतःबद्दल सुद्धा काहीतरी राग मनामध्ये असेल, त्यावेळेस मी हे नाही केलं, त्यावेळेस मी ते नाही केलं, तर तुम्ही मनापासून स्वतःवरती प्रेम करू शकणार नाही. तर ते जे काही असेल ते मिररमध्ये बोलून काढून टाकायचं. एका दिवसात नाही होणार, पण प्रयत्न करत राहायचा आहे. 1-2 महिने तरी जातील. तितकं जर तुम्ही आतमध्ये त्या गोष्टीला घेऊन बसला असाल तर.
जर ती तितकी नसेल आतमध्ये जास्त गेलेली तर ते काय तुम्हाला महिनाभरात पण ती निघून जाईल. पण हे होतं, तर हे करायचं आहे. आणि त्या गोष्टीबद्दल जर राग येत असेल तर क्लिअर सांगायचं, ती व्यक्ती जशी आहे तशी मला स्वीकारलेली आहे आणि ती छानच आहे, ती प्रेमळच आहे. बस इतकंच म्हणायचं आपल्याला. म्हणायला थोडंसं अवघड वाटेल सुरुवातीला, पण तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा, हे आपोआप जमतं. अनेक लोक मला सांगतात की जेव्हा ते इतर व्यक्ती किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दलचा राग मनातून बाहेर काढून त्यापासून मुक्त होतात तेव्हा त्यांना खूप शांत आणि सुख मिळतं. असं वाटतं की जणू मनावरचं मोठं ओझं दूर झालंय आणि हलकं हलकं वाटतं. स्वतःच्या मनात आत खोलवर डोकावा. स्वतःला कळेल की तुमच्या रागाला उत्तर आहे आणि ते तुम्हाला नक्की सापडेल. रागापासून मुक्ती मिळण्याच्या बाबतीत ध्यान करून असं मानसचित्र पहा की तुमचा राग, संताप, चीड सगळी पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे तुमच्या शरीरातून बाहेर वाहून जात आहे. हे इमॅजिनेशन करायचं. जेव्हा राग येईल तर हे पण इमॅजिनेशन करायचं की ते पाण्याच्या प्रवाहासारखं ते सगळं माझ्या बॉडीतून निघून जात आहे. ज्या माणसाचा राग येतो त्याच्यासाठी प्रेमाच्या लहरी, शुभेच्छा मनपूर्वक पाठवा. तुमचा विसंवाद विरघळून जाईल आणि सुसंवाद, समतोल असण्याची इच्छा करा किंवा असू दे त्याबद्दल. कदाचित तुमच्यातील राग तुम्हाला सतत आठवण करून देत असेल की तुम्ही इतरांशी योग्य प्रकारे सुसंवाद साधत नाही. पण हे सगळं लक्षात आल्यानंतर आणि त्याची प्रक्रियेने जाणीव झाल्यानंतर मात्र सगळं ठीकठाक करणं शक्य होतं. रागाची जागा प्रेम आणि सुसंवादाने भरून जाते. जेव्हा तुम्ही समजाल की मला त्या व्यक्तीबद्दल आत राग आहे, तर तिथं त्याला राग व्यक्त न करता काय व्यक्त करायचं आहे की चांगले विचार व्यक्त करायचे. म्हणजे जे आपण मॅजिकमध्ये शिकलो की त्याला कृतज्ञता पाठवायची, त्याला प्रेम पाठवायचं, त्याला आपुलकी पाठवायची. म्हणजे आपोआप ती रागाची जागा प्रेमाने घेतली जाते. ओके, चला तर इथं लेखिकेला जे सांगायचं होतं रागबद्दल तुम्ही काय करू शकता किंवा राग असेल तर काय करायचं, 3 उपाय सांगितलेत. 1, रूममध्ये जायचं, उशीला मारायचं. 2, मिरर समोर उभं राहायचं आणि तुमच्या मनात जे आहे ते बोलायचं. 3, इमॅजिनेशन करायचं की ते जे राग आहे तो पाण्याच्या प्रवाहासारखा पूर्ण दूर वाहून जात आहे. हे 3 इमॅजिनेशन, 3रं इमॅजिनेशन करायचं आणि 2 कृती करायच्या. जे ह्या तिन्हीतलं कुठंही तुम्हाला ज्यावेळेस जमेल त्यावेळेस ठीक आहे. आता त्यावेळेस पटकन आपल्याला बाहेर असू आपण कुठंतरी, तर तेव्हा आपण उशी घेऊन रूममध्ये बंद होऊन नाही हे करू शकत किंवा मिररमध्ये पण नाही बघू शकत. तर त्यावेळेस पटकन याला कामाला लावायचं की तो जो काही राग आहे तो पाण्याप्रमाणे निघून जात आहे. सगळी घाण माझ्या बॉडीमधून निघून जात आहे. सगळे नकारात्मक विचार, राग, संताप सगळा निघून गेलेला आहे. त्याबद्दल थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू. बघा, मग एवढं जरी बोललं तरी किती तुम्हाला शांत हलकं वाटेल. ओके, चला तर नेक्स्ट आता स्वयंसूचना घ्यायची आहे मिररवर्कच्या आधीची. आजचा मिरर वर्क आहे आपला राग आणि संतापापासून मुक्त व्हा आणि आनंदी जीवन जगा. चला, स्वयंसूचना घ्यायचे. माझ्या काही भावना जशा आहेत त्याचा मी स्वीकार करते. सगळ्यांनी म्हणा. आणि त्या तशा असायला माझी काहीच हरकत नाही. आज मी माझ्या भावना सकारात्मक पद्धतीने व्यक्त करते. म्हणजे जी काही भावना आहे, आला राग तर ठीक आहे, आला, इट्स ओके, त्याला ॲक्सेप्ट करा. कारण ॲज अ माणूस म्हणून बाहेरची परिस्थिती तशी असेल तर ते होणार.
नाहीतर तुम्ही स्वतःलाच म्हणत बसाल की मला रागच असा कसा येतो, मला असं रागच नाही करायला पाहिजे, मला कळतंय राग नाही यायला पाहिजे तरी मला असा कसा राग येतो. ह्याच्या सर्कलमध्ये फिरायचं नाही. हे सर्कलमधून बाहेर यायचं आहे आपल्याला. आला ना, स्वीकारायचं आहे. ओके ठीक आहे, ती परिस्थिती तशी होती, आला मला राग, पण आता तो राग पूर्ण माझा पाण्याप्रमाणे बाहेर वाहून गेलेला आहे, पूर्ण निघून गेलेला आहे. त्याबद्दल थँक्यू. तर दुसऱ्याने, माझ्या ज्या काही भावना जशा आहेत त्याचा मी स्वीकार करते आणि त्या जशा असायला आहेत, माझी काहीच हरकत नाही. आज मी माझ्या भावना सकारात्मक पद्धतीने व्यक्त करते. माझ्या ज्या काही भावना जशा आहेत त्याचा मी स्वीकार करते आणि त्या तशा असायला माझी काहीच हरकत नाही. आज मी माझ्या भावना सकारात्मक पद्धतीने व्यक्त करते. जेव्हा तुम्हाला कळतं ती भावना काय आहे, तर आपोआप आपल्याला त्याचं उत्तर मिळतं आणि मग आपण सकारात्मक विचार करतो. तर तुम्ही तिथंच फिरायला लागाल तर तिथं सकारात्मक विचार येणार नाही. चला, आजचा मिरर वर्क आहे, थोडं पुढं आहे. आधी लेखिकेने काय सांगितलं ते बघूया. कॅमेरा ऑन करा, आरसा घ्या. तुम्ही सुरक्षित ठिकाणी बसा. आरसा असलेल्या जागेचा शोध घेऊन स्वतःसाठी एक छान जागा तयार करा. आरशात तुमच्या डोळ्यावर खोल पहा. अजूनही डोळ्यात पाहणं तुम्हाला जर कठीण जात असेल तर तुम्ही तुमच्या नाकावर किंवा तोंडाकडे पहा. आरशात तुम्हाला स्वतःला पहा किंवा ती व्यक्ती पहा ज्या व्यक्तीने तुमचं काही बिघडवलेलं आहे किंवा त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला राग आहे. ते क्षण आठवा जेव्हा तुम्ही खूप रागावला होतात आणि आता या भावनेवर या की राग तुमच्यातून बाहेर पडत आहे. ती व्यक्ती आठवायची, तो प्रसंग आठवायचा ज्यावेळेस तुम्हाला राग आला होता पण तुम्ही व्यक्त नाही केला, ते अजून तुम्ही घेऊन बसलेला. तर ते आठवायचं आहे तो प्रसंग आणि थोडं इमॅजिनेशन हे करायचं आहे की मी रागातून बाहेर पडत आहे. आता आरशातील त्या व्यक्तीला सांगा नेमका तुम्हाला कशाचा राग आला होता. ती तशी वागली म्हणून राग आला, ती तशी बोलली म्हणून राग आला, तिने तसं त्यावेळेस केलं म्हणून राग आला, तिने माझ्याबद्दल तिला सांगितलं म्हणून राग आला. जे काही आलं ते बोलायचं आहे आणि ते तुम्ही अशा पद्धतीनेही बोलू शकता. तर स्वतःला काय सांगायचं आहे, हे मिररवर काय आजचं. तर सगळ्यांनी मिरर घ्या, कॅमेरा ऑन करा. नसेल जमत तरी मिररवर घेऊन मी जे म्हणते ते म्हणा. चला, मी तुझ्यावर रागावले आहे कारण जे काही कारण आहे की तू त्यावेळेस अशी बोलली, तू त्यावेळेस तशी बोलली, तू असं नाही बोलायला पाहिजे, तू तसं नाही बोलायला पाहिजे, ते जे काही बोलायचं आहे ते बोलायचं. मी दुखावले गेले आहे कारण तू त्यावेळेस असं नको करायला पाहिजे, जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते बोलायचं आहे. हा राग व्यक्त करण्याची मला भीती वाटते कारण की लोक काय म्हणतील, कोणी काय म्हणेल, आपलं रिलेशन खराब होईल का, हे जे काय आहे हे भीती वाटते. तर जे काही भीतीचं कारणही आहे तुमच्या मनामध्ये की त्यावेळेस तुम्ही तो राग व्यक्त नाही करू शकला, का नाही व्यक्त करू शकला, की तुम्हाला वाटेल की ते रिलेशन संपेल किंवा तिच्याशी आपला संबंध नाही राहणार नंतर, हे जे काही भीती वाटली असेल त्यामुळे तुम्ही ते बोलणार नसाल तर ते बोलायचं आहे. चला दुसऱ्यांदा, मी तुझ्यावर रागावले आहे कारण